ऍक्च्युली ना आपण आपली मुंबईतली चाळ सोडून चाललेलो आहोत. म्हणजे चाळीतील घर सोडून नाही, आपण दुसरीकडे राहायला जातोय ना. हो, आता दुसरीकडे जाणार आहोत. तर त्याच्या मागे ना एक मोठा रिझन आहे. त्या झाडाबरोबर ना भरपूर अशा आठवणी आहेत. आम्ही ना अगोदर पेरू येतात ना तेव्हा असे इथून पत्र्यावरती चढून जायचो किंवा इथून पण ना असे पेरू काढायचो. तर त्या आठवणी नेहमी आठवतील. सर्व आजूबाजूची घरं नेहमी आठवतील. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजची व्हिडिओ ना रोजच्या पेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे. ॲक्च्युली थंबनेल आणि टायटल वाचून तुम्हाला कळलंच असेल की आपण कोणत्या टॉपिकवर बोलणार आहोत. ते आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो की ह्या टॉपिकवर बोलायचं करून, पण आज फायनली वेळ मिळालेला आहे. ते म्हणजे ॲक्च्युली ना आपण आपली मुंबईतली चाळ सोडून चाललेलो आहोत. म्हणजे चाळीतील घर सोडून नाही, आपण दुसरीकडे राहायला जातोय ना. हो, आता दुसरीकडे जाणार आहोत. हो, तर त्याच्या मागे ना एक मोठा रिझन आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटेलच. पण साडीमध्ये राहून ना आपले बरेच म्हणजे वर्ष निघून गेलेले आहेत आणि खूप छान आहे आपला एक्सपिरियन्स आहे ना साडीतला. हो, यांचं कसं आम्ही भरपूर वर्ष राहिली. हो, मुलांचं कसं लहानपण म्हणजे इथंच झालं. बरोबर. गेले भरपूर वर्ष ना आम्ही कसं प्रत्येक सण म्हणजे चांगलं सगळी मिळून मिसळून साजरा करतो इथे. हम्म. आणि सर्व म्हणजे कसं बसायला वगैरे बाहेर मस्त बरं वाटत जरा सर्व बरोबर. एकत्र असे येत होती. हा, मग कसं आता ह्या आठवणी म्हणजे कशा असं विसरू शकत नाही अशा आठवणी आहेत. ऍक्च्युली मग? चाळीमध्ये राहण्याची जी मजा असते ना ती वेगळीच असते. आता प्रत्येक जण जे चाळीमध्ये राहून बिल्डिंग मध्ये शिफ्ट झाले असतील त्यांना माहित असतील की काय मजा मस्ती असते. प्रत्येक सणही सेलिब्रेट करायला मिळतात ना. हो, इथे तर सर्व सण म्हणजे आपण कसं गाव सारखंच. आम्ही तर म्हणजे सर्व एकत्र मस्त राहतो इथे. बरोबर. मग ते गणपती सण झाला, आता सध्या नागपंचमीची पण आपण व्हिडिओ हो, टाकलेली. नागपंचमीची पण आता व्हिडिओ टाकलेली. हो, तर प्रत्येक सण झाले ना आम्ही एवढ्या छान प्रकारे सेलिब्रेट करतो ना. वड पौर्णिमेला सर्व महिला जमतात. हो, सर्व म्हणजे कुठला पण कार्यक्रम असला ना तर आम्ही सर्व एकत्र म्हणजे येतो. हा, तर सर्व महिलांचा असला तर महिला सर्व एकत्र येतात. बर्थडे असला तर सर्व एकत्र सर्व जमतात. बर्थडेला पण सर्व एकत्रच. हा, तर सर्वांचा एक रिलेशन असतो शेजाऱ्यांचा. आणि चाळ सोडून गेलो ना तिकडे तर प्रत्येकाची आठवण येते हो, नाही. आम्हाला त्या आठवणी येणार असं. हा, तर ऍक्च्युली तुम्हाला आता मेन रिझन सांगतो की आपण चाळ का सोडून चाललेलो आहोत. तर ऍक्च्युली आपली जी हा पूर्ण चाळ आहे ना ती रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. म्हणजे आपली पूर्ण चाळीतील जेवढी पण घरं आहेत ना ती तोडून इथे बिल्डिंग उभारण्यात येणार आहेत. आणि आता सुरुवात पण झाली ना. हो, अर्ध्यानं रूम तुटल्यात म्हणजे साईडच्या. बरोबर. आता आम्हाला पण खालीच म्हणजे सर्वांना करायला सांगितलं नाही. ऍक्च्युली आमच्या घराच्या मागचा जो परिसर आहे ना तिथे तोडायला चालू केलेले आहेत. आता तोडत पण असतील. आवाज वगैरे सतत येत असतो. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी घेऊन जाईल तिथे पूर्ण दाखवेल कसं काय सर्व तोडायला वगैरे सुरुवात केलेली आहे ती. तर आम्हाला पण सांगितलंय ना आता की खाली करा हो, करून. खाली करायला सांगितलं नाहीत. हा, एक एक म्हणजे कसं जसं ज्यांना रूम भेटतात ना तशी खाली करतायत. बरोबर. तर त्याच्यामुळेच आम्ही ही चाळ सोडून चाललेलो आहोत. ऍक्च्युली आम्हीच नाही, प्रत्येक जण आता जसं त्यांना टाइम भेटेल तसे खाली करून निघून चाललेले आहेत. आता मेन म्हणजे कसं रूम शोधायचं आहे. आता आपल्याला शिफ्टिंग रूम करायची आहे म्हणजे रूम म्हणजे भेटत पण नाही इकडे. कसं सर्व जेवढी आमची चाल आहे ना ना. तेवढी म्हणजे आता खाली करायला सांगितलं नाही. बरोबर. तर कदाचित तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ आम्ही म्हणजे रूम शोधायला जाऊ ना त्याची पाहायला भेटेलच. आम्ही ऍक्च्युली सुरुवात पण केलेली आहे. पप्पाने 1-2 बघायला गेलेले ना. हो, आता बघितलं पण त्यांनी. हा, पण काही पसंत येत नव्हत्या. तर बघूया कोणती पसंत बघूया. तुम्हाला व्हिडिओ पुढे पाहायला भेटेलच. आपण जाऊ ना बघायला रूम वगैरे सर्व. ते व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला म्हणजे नेक्स्ट जेवढ्या पण व्हिडिओ असतील ना त्या पाहायला भेटेल. म्हणजे शिफ्टिंग वगैरेचे सुद्धा. हो, पुढच्या व्हिडिओ म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल. हा, तर आता सर्व घाई गडबड आहे. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. आणि तुम्हाला आता चाळ पण दाखवतो. एक चाळीची पण छोटीशी टूर देतो. आणि तिकडे आपली जी रूम म्हणजे तुटायला चालू केलीत ना काही आपल्या घराच्या मागे ती पण दाखवतो. तर मंडळी तुम्हाला ना पूर्ण चाळीची टूर देतो. ही आपली चाळ आहे बघा. इकडे ना असा जवळच पेरूचं झाड सुद्धा आहे. हा बघा, या झाडाबरोबर ना भरपूर अशा आठवणी आहेत. आम्ही ना अगोदर पेरू येतात ना तेव्हा असे इथून पत्र्यावरती चढून जायचो किंवा इथून पण ना असे पेरू काढायचो. तर त्या आठवणी नेहमी आठवतील. सर्व आजूबाजूची घरं नेहमी आठवतील. आणि ही सर्व ना आजूबाजूची घरं आहेत. इकडे घर आहे, समोर घर आहे. आणि इकडे बघा आमची इथे ना अशी मध्ये भरपूर स्पेस आहे. तिकडे सण वगैरे आम्ही नेहमी सेलिब्रेट करत असतो. इथे संध्याकाळची बसायला सर्वजण माणसं जमत असतात. आणि आज वातावरण बघा कशा प्रकारे झालंय. आज मस्त ना काळा काळा वातावरण झालंय. थोडासा मगाशी पावसाची सर आली होती पण गेली लगेच. पण छान मस्त वातावरण झालंय. तर मंडळी बघा इकडे ना सर्व आता ना आमच्या घराच्या मागच्या साईडला आलोय.
आणि इकडे बघा सर्वांना घरात तोडायला सुरुवात केली. काही जणांना जसे खाली करतात ना तशी घरं तोडतात. ते बघा तिकडे पण तोडतात. ज्याने ज्याने खाली केलंय तुम्ही इकडे पण तुम्हाला दाखवतो. इकडे बरीच तोडलेली आहे ते बघा. ह्या साईडला जशी खाली करतात ना तशी तोडायला सुरुवात करते. हा तोडलाय, हा पण आताच तोडलेला आहे काही दिवसा अगोदर. हे बघा इकडे आमची घरात मागच्या साईडला हे बघा सर्व तोडतात हळूहळू एक एक करून. आता तिकडे त्या साईडला अर्धी बाकी आहे. ते बघा ही पूर्ण बाकी आहे आपल्या इकडची. इथे आतमध्ये पण तोडलीत बरीच घरा. इकडे पण ही तोडलीत, अधून मधून सर्व तुटलेली आहे. ती बघा एक एक गल्ले आहेत सर्व. इकडे पण बरीच तोडलेली आहेत. इकडे बघायला गेलं नाही बघा. तर म्हणजे आता ना इकडे आपण जेवणाची तयारी करतोय. आईने ना हे बघा मार्केटमधून अळंबे आणलेले आहेत. हा बघा एकदम फ्रेश आहेत. आणि ह्याची सुकी बनवतेस ना? हा, सुकी भाजी बनवते. ह्याची सुकी एक नंबर होते. 2 पॅकेट आणलेले आहेत आपण. इकडे काय काय लागणार आहे? मी 2 कांदे घेतले चिरून, 2 टमाटर, अच्छा. आणि ते आलं आणि लसूण. हा, हे सर्व फोडणीला आपल्याला लागणार आहे. बाकी हे आता सर्व क्लीन करायचे आहेत आपल्याला. ह्याच्यावर अशी माती वगैरे असते तर पूर्ण ना पाण्यामध्ये धुवून घ्यायचे. म्हणजे एक नंबर भाजी तयार होते. मशरूमची ना सुकी एक नंबर होती भाजी. आता पूर्ण क्लीन करून घेतोय. तर इथे तेल तापत ठेवलेलं आहे. आता मी लसूण आणि अद्रक घालून घेते. तेजपत्ता, कांदा, आता टमाटर घालून घेते. तर कांदा टमाटर आपला मिक्स करून झालेला आहे. आता मसाला घालून घेते. 2 चमच, 1 चमच हळद घालून घेते. आपला वाटप केलेला मसाला घालून घेते. पाणी घालून घेते थोडा. तर बघताय आपली ग्रेव्ही चांगली रेडी झालेली आहे. आता मी मशरूम घालून घेते. हे सर्व मशरूम आपण कटिंग करून घेतले होते. असे छोटे छोटे ना मीडियम साईजचे कट केलेले आहेत. हे बघा तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कट करू शकता. क्लीन करून पूर्ण कटिंग करून ह्याच्यामध्ये घालून घेतले. याच्यात पाणी नाही जास्त घालायचं, त्याला आपोआप नंतर पाणी सुटतं. मशरूम मध्ये ना भरपूर पाण्याची मात्रा असते. तर शिजल्याच्या नंतर ऑटोमॅटिक पाणी सुटायला सुरुवात होतो. 1 बटाटा घालून घेते. कसा तुमच्या ह्याच्यावर बटाटा पाहिजे तर घाला, नाही घातला तरी पण चालेल. आम्हाला कसा बटाटा आवडतो. तर बघताय आपल्याला भाजीला किती पाणी सुटलंय तो. कारण ह्याला कसं पाणी सुटतो. मी पाणी अजिबात थोडासाच घातलेला तरी पण बघा किती पाणी सुटलाय. आता मीठ घालून घेते 1 चमच. 1 कोकम घालून घेते. तर म्हणजे इकडे बघते आपली ना भाजी मस्त रेडी झालेली आहे. हे बघा छान एकदम मस्त शिजलाय. आताच गॅसवरून काढलेली आहे. एकदम गरमागरम आहे. मस्त दिसते एकदम रसरशीत झालेली आहे. तर मंडळी फायनली आता जेवण झालेलं आहे. आज खास आईने अळंबीची म्हणजेच मशरूमची भाजी बनवली. अतिशय अप्रतिम झालेली आहे. तर मंडळी आजची ना व्हिडिओ पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होती. म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं की आपली चाळ लवकरच तुटणार आहेत. आता बरीच सर्व घरं तुटायला चालू पण झालेली आहेत. तर आपल्याला पण आता सर्व शिफ्टिंग वगैरे करायची आहे. ते पुढे सर्व तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच. पण खरंच चाळीतल्या ना या सर्व गोष्टी खूप आठवतील. बघा बदल हे निसर्गाचा नियम आहे. जेव्हा जुनं जातो ना तेव्हाच नवीन येतो. भले आपण ही चाळ सोडून चाललेलो आहोत पण चाळीतील आपली सर्व नाती, आपली कोकणी संस्कृती आणि आपलं तुमच्याबरोबरचं रिलेशन हे नेहमी कायमच राहील. पण भले ह्या सर्व गोष्टी आपल्याला खूप आठवतील
पण आपल्या चॅनलवरती ना आपल्या चाळीतल्या भरपूर असे वेगवेगळ्या मेमरी सर्व स्टोअर आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आपण ते सर्व शेअर केलेले आहेत. तर कधी पण आठवण आली ना तर त्या सर्व व्हिडिओज पुन्हा पाहून एक मनाला खूप छान वाटू शकतो आपल्याला. तर आपल्या चॅनलवरती ना ते सर्व व्हिडिओज अपलोडेड आहेत. प्रत्येक सण झाला, कोणती मेमरी झालं, कोणाचं बर्थडे सेलिब्रेशन झालं तर त्या पाहायला खूपच इथून गेल्याच्या नंतरला आठवतील त्या सर्व गोष्टी. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? आज पूर्ण तुम्हाला सांगितलं, पूर्ण साडीची पण थोडक्यात टूर दिली, तुम्हाला दाखवलं की आता घरं पण तुटायला चालू झालेली आहेत आणि रेसिपी पण तुम्हाला खास शेअर केली अडंबीची. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.